गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील ओळख बनलेल्या दुर्मिळ सारस पक्ष्यांच्या संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या सारस मित्रांच्या आणि सारस संवर्धनात पुढाकार घेणाऱ्या गावांचा गोंदियात गौरव करण्यात आला। सेवा संस्था आणि वन विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सत्कार सोहळ्यात आमदार परिणय फुके, पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी, गोंदिया शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा वर्षा पटेल यांच्यासह अनेक मान्यवरांच्या हस्ते सारस मित्रांचा सन्मान करण्यात आला। गोंदिया शहरातील हॉटेल जिंजर इथं सेवा संस्था आणि वन विभागाच्या संयुक्त विद्यमाने सारस संवर्धनासाठी कार्यरत करणाऱ्या सारस मित्रांचा आणि संवर्धन करणाऱ्या गावांचा सत्कार सोहळा पार पडला। आमदार परिणय फुके, डॉक्टर विजय सूर्यवंशी, वर्षा पटेल, क्षेत्र संचालक पियुषा जगताप, उपवन संरक्षक पवन जोग आणि पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या हस्ते पुरस्कार व सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला। संपूर्ण महाराष्ट्रात सारस पक्ष्यांचे प्रमुख अधिवास गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात आहे। सेवा संस्था गेल्या 15 वर्षांपासून या दुर्मिळ पक्ष्यांच्या संवर्धनासाठी सातत्याने कार्यरत आहेत। संस्थेचे सुमारे 50 सारस मित्र गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना सारस पक्षी हा शेतकऱ्यांचा मित्र असून शेतीसाठी उपयुक्त असल्याची माहिती देत जनजागृती करत आहेत। अलीकडे झालेल्या गणनेनुसार गोंदिया जिल्ह्यात 32, भंडारा जिल्ह्यात 2 तर मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात 50 सारस पक्ष्यांची नोंद झाली आहे। आगामी काळात नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीला चालना देत सारस बर्ड राईस तयार करण्याचा उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती सेवा संस्थेचे अध्यक्ष सावन बाहेकर यांनी दिली। आणि आमची मागणी तेच की एकंदरीत सारस आदिवासी क्षेत्र वाचवण्यासाठी, तलावांचं संरक्षण करण्यासाठी आपल्याला कार्य करणे आहे। सोबतच जे ॲग्रिकल्चर राईस आहेत, राईस जो आहे त्याला ऑर्गॅनिक पद्धतीने आपण इथं एक नवीन उपक्रम तयार करू आणि त्याला सारस राईसच्या नावाने ब्रँडिंग करून त्याला आपण मार्केटमध्ये करूया। आणि सोबतच जे सारस मित्र आहेत, शेतकरी आहेत, जे सारससाठी काम करतात, त्यांच्यासाठी काहीतरी एक योजना अनुदान आपण लागू करूया अशी आपण मागणी केलेली आहे। कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी 2015 मध्ये गोंदिया जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना सारस संवर्धनासाठी केलेल्या उपक्रमाची आठवण करून दिली। भविष्यात देशभरातील पर्यटक सारस पक्षी पाहण्यासाठी गोंदियात येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। आणि हा कार्यक्रम अव्याहतपणे सेवा संस्था आणि जिल्हा प्रशासनाने चालू ठेवला आहे, याच्यामुळे खूप आनंद आहे। त्यावेळेला आम्ही जेव्हा टुरिझमचा विचार करायचो की गोंदियाला कसं प्रमोट करायचं टुरिझममध्ये, आमच्यासमोर कॉम्पिटिशनला चंद्रपूरचा वाघ होता। मी म्हटलं माझा सारस हा इथला वाघ आहे, सारस इज द टायगर ऑफ बर्ड्स। आणि म्हणून म्हटलं आपण गोंदियाला आपल्याला आता एक आयकॉन मिळाला आहे गोंदियाच्या टुरिझमला प्रमोट करण्यासाठी। आणि सारसवरती आम्ही सारस केंद्रबिंदू ठेवून गोंदिया टुरिझम आम्ही त्यावेळेला पूर्ण प्लॅन केलं होतं। कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार परिणय फुके यांनी सारस मित्रांना वन विभागाच्या माध्यमातून मानधन मिळावं यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं। तसंच सारस संवर्धनामुळे जिल्ह्यात पर्यावरणासोबत पर्यटनालाही चालना मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। आणि टायगरचे कॅपिटल नागपूरपासून चंद्रपूर आहे, ताडोबाला लोक नुसतं वाघा बघायला जातात। तर मी तुम्हाला सांगतो की आपल्याकडे जर आपण सारसची मार्केटिंग केली, कारण कोणी दुसरा आपली मार्केटिंग करत नाही, आपल्याला स्वतःलाच आपली मार्केटिंग करावं लागतं। प्रफुल्लभाई दिल्लीमध्ये, जर समजा सूर्यवंशी साहेब मुंबईमध्ये, आम्ही सगळे पूर्ण महाराष्ट्रभर जर बोलत सुटलो की सारस चांगला आहे, सारस चांगला आहे। जोपर्यंत आपण आपल्या गोष्टीची, आपल्या कोणत्याही याची जर आपण तारीफ करत नाही, आपण वारंवार बोलत नाही, तोपर्यंत ती गोष्ट फेमस होत नाही। आणि म्हणून मला असं वाटतं की आतापासून आपण सारस पक्षाची मार्केटिंग केली पाहिजे। सारस मित्रांनी शासनाकडून अधिक प्रोत्साहन आणि सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली। यावेळी सारस संवर्धनासाठी योगदान देणाऱ्या वन विभाग आणि कृषी विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनाही सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक आणि निसर्गप्रेमींनी उपस्थिती लावली। मैंने किली घाट से लेके पूरे बेनगंगा बाग नदी के दोनों पट के तरफ सारस पक्षी देखे थे। और जिले से प्रेम है तभी तो पक्षियों से प्रेम है, शेर से प्रेम है, तेंदुए से प्रेम है, छोटे से छोटी चिड़िया से, जिसके शरीर में हृदय है उन सब से हम प्रेम करते हैं। उसमें से एक है सारस पक्षी। सारस गणना करताना खूप साऱ्या अडचणी येतात। जशा प्रकारे सकाळी 4 वाजता उठून आम्ही इथून निघतो, नदी घाटावर जाऊन, नदीच्या किनारे जाऊन डिफरंट लोकेशनवर जाऊन सर्व एक टीमनी आम्ही सारस गणना करतो। त्यावेळेस एकाच वेळेवरती
सर्व जागी पोहोचणं एवढ्या साऱ्या टीमला ते खूप कठीण काम असतं आणि त्यांना खूप चांगल्या प्रकारे निभावण्यात आला याही वर्षी. आणि सारस संरक्षणासाठी जे पण शेतकरी इथं होते त्यांना खूप शुभेच्छा आहेत. दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण सारस मित्रांचा सत्कार या ठिकाणी केलेला आहे, ज्यामध्ये आपण जे सारस मित्र आहेत जे रेग्युलर सारस मॉनिटरिंग आणि नेस्ट मॉनिटरिंगसाठी आपला सेवा संस्थेचा सहभाग करतात, अशा काही सारस मित्रांचा आपण वेगवेगळे किट द्वारे आणि सन्मानपत्राद्वारे त्यांचं स्वागत केलेलं आहे.